पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। भाजपचे धडाडीचे नेते कल्याणराव काळे यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल करत वातावरण ढवळून काढलं आहे। काळे कुटुंब संपवण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, आम्हाला संपवणं नाही तर जनता तुम्हाला संपवेल, असा सडेतोड आणि आक्रमक इशारा काळे यांनी दिलेला आहे। भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी मोनिका काळे तर पंचायत समितीसाठी निखिल गोसावी आणि प्रियांका नाईकनवरे यांच्या प्रचारासाठी तालुकाभर जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले असून गावागावात भाजपची ताकद ठळकपणे दिसून येते आहे। कल्याणराव काळे यांनी पुढे म्हटलेलं आहे की काळे कुटुंब संपणार नाही, उलट जनतेच्या आशीर्वादाने अधिक ताकदीनं उभं राहील। कटकारस्थान करणाऱ्यांना मतपेटीतून कायमची जागा दाखवू, या आक्रमक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असून विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। ही निवडणूक विकास विरुद्ध विघातक राजकारणाची असल्याचा ठाम संदेश भाजपकडून दिला जातो आहे। मित्रांनो, या तालुक्याला एक वेगळा वारसा आपल्या समोर आहे, कारण आपण बघतोय आदरणीय अवधूतराव पाटील, आदरणीय परिचारक मालक आणि आदरणीय सहकारी शिरोमणी आदरणीय दादा असतील यांच्या विचाराने ही तालुका विचाराची जडणघडणच्या माध्यमातून पुढे चाललेला आहे। आणि मग हा निर्णय घेत असताना त्या टायमाला त्या नेते मंडळीच्या टायमाला सुद्धा गटतट होते, पण विकासामध्ये आणि एकमेकाच्या घरं संपवायची तयारी कोणामध्ये बोलणं होत नसायचं। पण आताची परिस्थिती, राजकीय परिस्थिती अतिशय वेगळी आहे, कारण आपण बघतोय प्रत्येक जण उठतंय सुटतंय। मागच्या 2-3 वर्षापासून फक्त खालच्या दररोज जायचं, राजकारणात बोलायचं, मोठं बोलायचं आणि खोटं बोलून रेटून बोलून पुढे निघून जायचं। पण आता एकदा 4दा तुम्ही खोटं बोलताल, पण इथनं पुढे आता तुमच्या आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे, तरुण कार्यकर्त्याला नादी लावायचं, वेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवायचे आणि मग मात्र पुढे निघून जायचं। पण आता सगळ्यांनी ओळखलेलं आहे, कारण आपली जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवाराच्या माध्यमातून आपण एकत्र येत असताना त्या भागामध्ये पहिल्यापासून आपण चांगल्या पद्धतीनं विकास करत आलेलो आहे। आम्ही काय तुम्हाला डायरेक्ट मतं मागण्यासाठी आपण आलेलो नाही, तर आपण मतं मागायला येत असताना दुष्काळ असेल, कोरोनाच्या काळामध्ये असेल, या सगळ्या गोष्टीला आपण पाठीमागे ठामपणाने उभा राहिलेलो आहे। आणि मग एवढ्या दुष्काळामध्ये सुद्धा कासावड्यासारख्या ठिकाणी सुद्धा गाळ काढून सहकार्य करण्याची भूमिका आपण त्या निमित्तानं पार पाडली। जिल्हा परिषद सदस्य मी होतो त्या टायमाला वाडी कुरुडीला पहिला आरो प्लॅन्ट मी बसून घेतला, जिल्हा परिषद माध्यमातून जनरल मीटिंग मध्ये आवाज उठवला, कारण आपलं बघितलं आपल्या नदी काठ पंढरपूर तालुक्यामध्ये सेंट्रल मधून नदी गेलेली आहे आणि जवळजवळ 47 गावं 47 पिढी नदी काठ बसलेले आहेत। आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं, सर्वे केल्यानंतर जवळजवळ 1011 टीडीचं पाणी आपण दररोज पेत होतो गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या लक्षात आलं। आणि मग मी जनरल मीटिंग त्यांच्या मीटिंग मध्ये, जिल्हा परिषद मीटिंग मध्ये शिवसाहेब केंद्रीकर होते, त्यांच्या पुढे हा प्रश्न मांडला, त्यांच्या पुढे पाणी बाटलीत घेऊन गेलो आणि मग त्यांच्या लक्षात आणून दिलं। आणि मग आम्ही पायलट प्रोजेक्ट त्या निमित्तानं आपण आरो प्लॅन्ट वाडीपुरीला उभा केला आणि त्याच्यावर नाही थांबलो तर अख्ख्या आरो प्लॅन्ट उभा केल्यानंतर त्याचं उद्घाटन ते आम्ही आतापर्यंत आपल्या समोर आलो नाही। प्रत्येक सुखदुःखामध्ये आम्ही सामील होण्याचा प्रयत्न करतोय। कुठलं छोटं मोठं काम असलं, मी येत असेल किंवा समाधान काळे येत असतील, कोण ना कोण आपल्या घरातल्या माध्यमातून भेटीगाठी घेऊन चाललेला आहे आणि मग आम्ही मतं मागण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलो। पण आता काय जण म्हणायला लागले की बाबा आता हे घरानं संपलं पाहिजे, घरानं संपलं पाहिजे, असे काय ठराविक लोकांनी एकमेकाला पाठिंबा द्यायचा आणि मग हे काळे घरानं कसं संपवायचं, अशा उद्देशाने काय ठराविक लोक जर आपल्या बरोबर येत असतील तर त्याला आपल्या सर्वांच्या वतीने सांगायचं आहे की काळे घरानं हे संपत नसते, बोलणारी जी संपायची भाषा बोलतात ते पहिल्यांदा संपतील आणि मग ह्या माध्यमातून त्याचं उत्तर आपल्याला ह्या तुमच्या सर्वांच्या उपस्थितीच्या माध्यमातून मिळते। आणि म्हणून गटातटाचं राजकारण जरूर त्या वेळेस आपल्याकडनं झालेलं आहे, पण आता इथून पुढे आपल्याला भाजपच्या माध्यमातून आपल्याला उमेदवार निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषदचा निधी तालुक्याच्या माध्यमातून शेळव्यापर्यंत निधी पोहोचवायचा असेल तर आपल्या ओळखीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार आपण निवडून देण्याची जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून पार पाडावी लागणार आहे। आज आपण बघितलं, काल रात्री आमची करोळ्याला सभा झाल्या, त्या एका बाजूला सभा होत असताना सगळ्या वातावरण चांगल्या पद्धतीचं तयार झालेलं आहे आणि मग आपण ह्यामध्ये फक्त त्यांनी टार्गेट वाकरी जिल्हा परिषद गटावर जास्त, वाकरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ठिकाणी टार्गेट करण्याचं धोरण त्यांनी ठरवलेलं आहे।
पण मला खात्री आहे कितीही टार्गेट झालं तरी सुद्धा इथली जनता जागृत आहे आणि आम्ही नुसतं मतं मागण्यापर्यंत आम्ही येत नाही, तर आमचं काम बोलतोय. आपल्या कामाच्या माध्यमातून नेता आम्ही प्रत्येक वेळेस आपल्या बरोबरीनं सहकार्याने सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी आपण त्या निमित्तानं करतोय. म्हणून ह्या माध्यम विकासाच्या कामात आपल्याला सर्वांना एकत्रित राहणं गरजेचं राहणार आहे आणि म्हणून आपण वाड्या वस्त्यावर आता हा प्रचार शेवटच्या टप्प्यात चाललेला आहे आणि याचा 5 तारखेला 7 तारखेला 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला मतमोजणी आहे. मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला मतमोजणी आहे. 9 तारखेला दादांची पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशी मात्र आपला इथला जो दादाची पुण्यतिथी खऱ्या अर्थानं साजरी करायची असेल तर तुम्हाला सर्वांना मी आश्वासन देतो आपल्या